नमस्कार शेतकरी मित्र, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री बाबासाहेब बहुकुटे, गाव मोरहिरा, तालुका आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 30 गुंठ्याचा बिजोई कांदा भेटप्रसंगी आपण हा गोट कांदा लावलेला आहे। जवळपास मागच्या महिन्यामध्ये चतुर्थीच्या हिशोबाने या कांद्याची लागवड केलेली होती आणि मधल्या काळामध्ये थंडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे आणि चालू वर्षी आपल्याकडे जो 3-4 महिने मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे आपल्याकडे जमिनी ह्या कॉम्पॅक्ट होऊन गेलेल्या होत्या आणि ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी बिजोई कांद्याची लागवड केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला मर ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते। ज्यावेळेस मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी श्री बाबासाहेब भाऊंना मर आपल्या कांद्याची मर म्हणा किंवा ज्या ठिकाणी आपण बिजोईचा कांदा लावलेला आहे त्या ठिकाणी तो कांदा पिवळा पडून या स्वरूपामध्ये मरत होता। आपण इथे बघू शकतो की हा सुद्धा कांदा हा मर होत होता। पण अशा वेळेस आपण त्यांना श्री बायोकडनं टेकी गोल्ड आणि ऑर्गॅनो गोल्ड, टेकी गोल्ड 500 ग्रॅम आणि ऑर्गॅनो गोल्ड 100 ग्रॅम या 2 औषधांचा ड्रेंचिंग केल्यामुळे आपल्याला या प्लॉटमध्ये ज्या ठिकाणी कांदा पिवळा पडून मर होत होती, त्याला आपण पीथियम नावाची डिसीज म्हणतो, ज्या ठिकाणी जमिनीला कॉम्पॅक्टपणा येत नाही, वापसा कंडिशन राहत नाही आणि मुळीची चालना होत नाही, अशा ठिकाणी पीथियम नावाची बुरशी ही मोठ्या प्रमाणामध्ये चाल करते। त्यावेळेस आपण श्री बायोकडनं टेकी गोल्डमध्ये असलेले फायदेशीर बुरशींचा वापर केल्यामुळे आपण पीथियम या बुरशीला चांगल्या पद्धतीने अटकाव करतात। बऱ्याचशा ठिकाणी कृषी बांधव आणि शेतकरी बांधव हे रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करत असतात, पण त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये रिपोर्ट भेटत नाही। पण आपण या ठिकाणी टेकी गोल्ड आणि ऑर्गॅनो गोल्डमुळे आपल्याला जर आपण या कांद्याचा जर फुटवा बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीने फुटवा, आपल्याला फुटव्यांची संख्या ही इथे मिळते आणि शाखीय वाढीकडे रूपांतर याचं होऊ राहिलं। आपण सुरुवातीला 2 महिने या कांद्याचं शाखीय वाढी करत असतो, त्यानंतर 2 ते 2.25 महिन्यानंतर आपण त्याची लैंगिक वाढीकडे म्हणजे फुलांची संख्या ही वाढावी, त्यामधून आपलं जे उत्पन्न आहे 4 क्विंटल 4.5 क्विंटल प्रति एकरच्या हिशोबाने आपण या प्लॉटची ट्रीटमेंट ही देतोय। तर मी बाबासाहेब भाऊंना विचारेल की आपल्याला ट्रीटमेंट आणि जे औषधं आपण दिले ऑर्गॅनो गोल्ड आणि टेकी गोल्ड याचे रिपोर्ट कसे वाटले। आम्ही जे सुरुवातीला जे दिलं होतं ना, हे तर आम्ही सुरुवातीचा हा जुना प्लॉट असल्यामुळे जे आम्हाला याची माहिती जे कंद आहे हा कंद जे तर माहिती नव्हतं। पण ज्यावेळेस आम्ही मर थांबण्यासाठी जे तर महाजन साहेबाला फोन केला ना, तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला प्लॉटवर न येता फक्त फोनवरतीच मार्गदर्शन केलं आणि आम्ही त्या दिवशी जाऊन ते घेऊन आल्याच्या नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी त्याची ड्रिचिंग केली। ॲक्च्युली आम्हाला बरेचसे जण सांगितले की याचा हा कंद काढून फेकावं नाही, पण आम्ही ते काढले नाही। पण मग ज्यावेळेस ते थांबाच्या ऐवजी जे तर आता सध्या याची जे तर हे बघा मर नियंत्रण झालेलं आहेच, पण याची नवीन चालनासुद्धा झाली, फुटवासुद्धा निघाला आणि जे तर बाकी हे थांबून याची तर सुधारणा झाली, पण पुढच्या कांद्यात त्याचं प्रमाण वाढणं थांबून गेलं आणि निश्चित त्याचा फायदा आम्हाला जाणला। कोणते 2 प्रोडक्ट वापरले? आम्ही 2 प्रोडक्ट म्हणजे एक ऑर्गॅनो गोल्ड आणि एक टिकी गोल्ड, हे 2 प्रोडक्टची आम्ही याची आळवणी केली याला। आणि आता याचे आम्ही थ्रिप्ससाठी जे ते एक स्प्रे सांगितला त्यांनी, आमच्याकडून तो घेणं नाही झाला, तर त्याचे प्रादुर्भाव आम्हाला जाणले गेले। जे आमची पात जे आहेत आजच्या कंडिशनला थोडीशी की डॅमेज होऊन हे असे थ्रिपच्या परिणामामुळे जे तर झालं। आता त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला थ्रिपकिल दिलेले आहे आणि दुसरे 2-3 प्रोडक्ट दिलेले आहे, त्याच्यासाठी आम्ही ते आता फॉलो करू। आता तर बेसल डोसमधून आपण काय वापरणार आहे? आता भेसळ डोसमध्ये जे तर तुम्ही जे म्हटलं का हे इकाफॉस आणि जे पहिलं जे दुसरं जे सांगितलं जाईल ते आता जे आम्ही पहिले वापरलेले ते इकाफॉस इंडोरूट आहे, छोटे 2 बुरशीसाठी क्रिया पावडर एक आणि प्लोझो हे वापरलेलं होते। अतिशय सुंदर। ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी बिजोई कांद्याची लागवड केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला शाखीय वाढ या स्वरूपाची मिळायला हवी। ज्या ठिकाणी आपल्याला कांद्याची मर होते त्या ठिकाणी टेकी गोल्ड आणि ऑर्गॅनो गोल्ड या 2 उत्पादनांचा वापर हा करावा। ज्यावेळी आपण बेसल डोसचं नियोजन करतोय किंवा आंबोनी निंबोनी झाल्यानंतर बेसचं नियोजन करतोय, त्यावेळी आपण बेसल डोसच्या माध्यमातून क्रोमयुक्त खतांचा वापर, इंडिरूट, क्रिया पावडर, ट्रायकिंग आणि प्लोझो या उत्पादनांचा वापर केल्यास नक्की आपल्याला शाश्वत शेती उत्पन्न निर्मितीमधून एकरी 4 ते 4.5-5 क्विंटलपर्यंत बिजोई कांद्याचं उत्पन्न निघेल असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन। आभारी।